मुंबईतला हिरे व्यापार सुरतकडे वळवण्यासाठी तिथं खास सोयीसुविधा असलेलं सुरत डायमंड बोर्स उभारण्यात आलं। वल्लभभाई लखानी आणि त्यांच्या किरण जेम्सनं आपला व्यापार सुरतकडे वळवलाही। त्यामुळे मुंबईतल्या हिरे व्यापाराचा झगमगाट कमी होण्याची चिन्ह दिसू लागली होती। पण आता मात्र वल्लभभाई लखानी यांच्यासह सर्वच हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत परत येण्याचे वेध लागलेत। हिरे व्यापाऱ्यांनी सुरत डायमंड बोर्सकडे पाठ फिरवण्याची काय कारणं आहेत ते जाणून घेऊयात एबीपी माझाच्या खास रिपोर्टमधून। सुरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ। हिरे व्यापाऱ्यांचा मोर्चा पुन्हा मुंबईकडे। ऐंशी हजार स्क्वेअर फूटवर पसरलेले 15 मजली 9 टॉवर, जवळपास 4700 कार्यालय, हे आहे सुरतचं डायमंड बोर्स। मुंबईचा हिरे व्यापार सुरतकडे वळण्याचं हेच प्रमुख कारण होतं। एकाच छताखाली संपूर्ण हिरे व्यापार एकवटणार होता, पण याच डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे। किरण जेम्सचे सर्वेसर्वा वल्लभभाई लखानी यांचा सुरत डायमंड बोर्स उभं करण्यामध्ये मोठा वाटा आहे। मात्र मुंबईतील इतर व्यापाऱ्यांकडून सहकार्याचा लाभ मिळत नसल्यामुळे लखानी आपला व्यवसाय पुन्हा मुंबईत हलवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। मुंबईतील हिरे व्यापारी आपलं बस्तान सुरतला हलवण्याच्या तयारीत नसून हा बोर्स सुरतमधील हिरे केंद्रापासून दूर असल्याने कर्मचारी आणि मजूर देखील काम करण्यास तयार नसल्याचंही एक कारण मानलं जात आहे। सध्या सुरत डायमंड बोर्समध्ये जवळपास 150 कंपन्या कार्यरत आहेत। यातील सर्वात मोठी हिरे कंपनी आहे ती वल्लभभाई लखानींची किरण जेम्स ही कंपनी। सुरत डायमंड बोर्स पूर्णपणे सक्रिय होण्याआधीच लखानींच्या किरण जेम्सनं आपला व्यवसाय सुरतला हलवला होता। त्याचाच अधिक फटका बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच कर्मचाऱ्यांकडून देखील पुन्हा मुंबईला परतण्याची इच्छा आणि लॉजिस्टिक आव्हानांमुळे व्यवसायाला मोठा फटका बसलाय। त्यामुळेच आता लखानी आपला मोर्चा मुंबईच्या दिशेनं वळवण्याच्या तयारीत आहेत। तसं झालं तर मुंबईतील अर्थव्यवस्थेला नवी चमक येईल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।